नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी अर्जाची तारीख वाढेल की नाही। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर आपण टॉपिकला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही सरासरी जर याचा विचार केला की जर पोलीस भरतीची तारीख वाढेल की नाही, तर त्याचं उत्तर असेल एक तर हो किंवा नाही। पण याचं कन्फर्मेशन हे आतापर्यंत कोणाकडेच नाही। तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी त्याचं कन्फर्मेशन नाही। त्यामुळे आपल्याकडं पर्याय काय होतात आपण ते बघू। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे पर्याय एकच आहे की आपण कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये अर्ज करून ठेवावा। जर तुम्हाला वाटलं की हा जिल्हा आपल्यासाठी सेफ नसेल तर तुम्ही नंतर ते चेंज करू शकता। कारण याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर मुंबई शहरला फक्त आतापर्यंत 1.5 लाखापर्यंतच अर्ज आले आहेत आणि तिथे जागा आहे 2459। त्यानंतर आपण जर पुणे शहर पोलीसचं बघितलं तर आतापर्यंत 50,000पर्यंत अर्ज आले आहेत आणि तेथे 1733 जागा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे फक्त 2 ते 2.5 दिवस शिल्लक आहेत। त्यानंतर नागपूर सिटी बघितलं 595 जागांसाठी 20-30 हजार अर्ज आले आहेत। त्यानंतर ठाणे सिटीसाठी बघितलं तर 654 जागा आहेत, इथे आतापर्यंत 20,000पर्यंत अर्ज आले आहेत। त्यानंतर मीरा भाईंदरचं बघितलं तर इथं 595 जागा आहेत, 20-30 हजारपर्यंत अर्ज आले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जागांचं बघितलं तर आतापर्यंत अर्जांची संख्या ही खूप कमी आहे। म्हणजे याचा आपल्याला अंदाज तर लावू शकत नाही, पण मग सांगू शकतो आतापर्यंत एक 50 ते 60% मुलांनी अर्ज केलेत, अजून 30-40% लोक बाकी आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त आपल्याकडे 2-3 दिवसच शिल्लक आहेत। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही सर्वप्रथम पहिले नेट कॅफेवरती जा आणि आपला अर्ज पहिले भरून घ्या। जर तुमच्या नशिबाने जर तारीख वाढलीच तर तुम्ही तुमचा जिल्हा चेंज करू शकता, हे तुमच्यासाठी खूप सेफ असेल। तुम्ही जर बघितलं तर अर्जांची संख्या ही खूप कमी आहे। त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरात लवकर अर्ज करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण 1-2 दिवसामध्ये साईट हँग होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न उठतो, तर पोलीस भरतीसाठी जर तारीख वाढून मिळाली तर काय। जर आपल्याला जर समजा दुसरा जिल्हा जर चेंज करायचा असेल तर आपण त्याचं पेमेंट करून जिल्हा परत चेंज करू शकता। तर तुम्ही म्हणसाल की सर पेमेंट तर करावं लागेल, तर पण पेमेंटचं आपल्यासाठी आज रोजी महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी भरती होणं हे महत्त्वाचं आहे। आणि जर साईट हँग झाली आणि तारीख जर नाही वाढली आणि तुमचा फॉर्म जर भरला गेला नाही तर तुमच्या पूर्ण मेहनतीवरती पाणी फिरू शकतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच जाऊन अर्ज करण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।